इंडिया राष्ट्रीय नेते खासदार माननीय आठवले साहेब यांच्या पक्षाच्या अंतर्गत असणाऱ्या सह्याद्रीनगर शाखा अध्यक्ष आणि जीवन फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे काल अनंत चतुर्थीच्या निमित्ताने गणेश बाप्पाचा निरोप घेताना या संस्थेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष बाबा तुंजारे आणि समाजसेविका सरिताताई आढळले यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांना त्या ठिकाणी भोजनदान आयोजित केलं। साधारण ते भोजनदान 2,500 ते 3,000 लोकांनी त्याचा खरोखर लाभ घेतला। आणि राहिली गोष्ट सांगायचं तात्पर्य की रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित असल्यामुळे प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष महादेवजी साळे होते, जिल्ह्याचे सरचिटणीस अनिसभाई पठाण होते, मुंबईचे नेते सुनील सदाफुले, त्याचप्रमाणे मुंबईचे नेते बाळासाहेब बनसोडे, संतोष कांबळे आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते रवी चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड सर्व प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रामुख्याने हिरिरीने भाग घेऊन सर्व धर्म समभाव हा सर्वात महत्त्वाचा मनात ठेवून आम्ही काल गणेश भक्तांचं आम्ही निरोप दिला हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने। साळवी साहेब, कसं वाटतं जेव्हा लोकांची आपण सेवा करतो, घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं असतं आणि ते देण्याचं काम आपण नेहमी करत असतो, काय सांगाल? प्रथम मी आमचा जे शाखा अध्यक्ष आहे सह्याद्रीनगर ब मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून ती कार्यक्रम करतात। त्या कार्यक्रम करण्यासाठी एक अंग म्हणून त्यांची बहीण खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं सरिता खंडागळे ही खंबीरपणे उभा राहिलेली असते खंडागळे। आणि त्यामुळं काय माहिती का, जे लागणारा खर्च आहे आमचा जरी शाखा अध्यक्ष असेल तो परंतु त्यांची बहीण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहते। आणि रिपब्लिकन पक्षामध्ये एक समाजसेविका म्हणून एक सगळं धर्मसमभावाची भावना ठेवून सगळ्याच पक्षामध्ये जरी कुठल्या जरी घटक पक्षाचे जरी ते असले तरी सगळं धर्मसमभावाची भावना ठेवून कुठलाही आमचा जरी एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला उपस्थिती काय कोणाला अन्नदान करायचं असेल भोजनदानासाठी काय तेल तांदूळ काय असतील ती हमेशा मदत करत आलेली आहे सरिता अंडागळे। तर त्यामुळं काय माहिती आहे का, त्याच्यात त्यांचे जे भाव आहेत ते रिपब्लिकन पक्षाचे शाखा अध्यक्ष असल्यामुळं आठवले साहेबांच्या अनेक वर्षापासून चळवळीत ती काम करतात आणि त्यामुळं समाजसेवा करण्याची त्यांच्या बहिणीला भावांना ही आवड आहे। घेण्यापेक्षा देणं किती महत्त्वाचं आपण समजतो। नमस्कार, मी सौ सरिता मोहन आडांगळे, बाबा तुंजारे माझे मोठे भाऊ आहेत। त्यांच्यामुळे मलाही सेवा करण्याचा संधी भेटते। समाजाला द्यावं लागतं आपल्याला असं वाटतं? हो, अन्नदान काल आपण स्वतः अन्नदान केलेलं आहे। गणेश भक्तांची एक सेवा तुमच्या हाताने कुठेतरी झालेली, एक समाजामध्ये तुमचा एक वाटा पुढे आलेला आहे, तर कसं वाटलं तुम्हाला? हो, खूप छान वाटलं। ते बोलतात ना, सिंहाचा वाटा माझा भावाचा आहे, त्याला हे सगळे खूप आवड आहे। येऊन पक्षामध्ये पण आहे तो आणि सगळे कार्यकर्ते त्याला मदत करतात, हेल्प करतात, येतात। कालही सगळे आले। तुम्ही पण त्यांच्या पाठीशी उभे असता? हो 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 हो। तुम्हालाही आवडतं? त्याला आवडतं, मलाही खूप आवडतं, त्याच्यामुळे मला सेवा करायची संधी भेटते। अजून तुम्ही करणार पुढे? हो। पहिलं नंतर शेवटला अनिशभाई, काय सांगाल एकंदरीत ज्या प्रकारे काल गणेश भक्तांची अलोट गर्दी होती आणि जागोजागी अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं होतं की गणेश भक्तांना कुठेही प्रकारची कुठलीही गोष्टीची कमतरता भासू नये, पाणी असेल, खाणं असेल, प्रसाद असेल, अनेक लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने गणेश भक्तांची सेवा केलेली, काय सांगाल? बघा, बाबा तुंजारे जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम ह्या डोंगराळ भागात सह्याद्रीनगर वासीनाका असेल हा सगळ्या परिसरात त्याला वेगवेगळे लोक आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी जोडलेला कार्यकर्ता आहे आणि फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम त्यांचे डोंगराळ भागात चालू असतात आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या माध्यमातून तो पक्षाशी जोडलेला आहे, पक्षाचा शाखा अध्यक्ष आहे। आता तो असत नाही की पहिलं हा एक सालाबादप्रमाणे त्यांची बहीण त्यांच्या पाठीशी खंबीर समाजसेविका सरिता अंडागळे हेही त्याच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो। RPIचे सगळे उपस्थित प्रमुख नेते ह्या चांगल्या उपक्रमात अन्नदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। तिथं पाण्यात हजारो लोकांना तो एकटा तर काहीतरी बाबा नेहमी एकटा काहीतरी धडपड करत असतो। त्याची बहीण म्हणते अरे बाबा असं नको, असं झालं पाहिजे, पण लोकांना ती मदत होती आणि त्या पुण्याच्या कामात रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक हातभार म्हणून उपस्थित ससाने साहेब असतील, आमचे महादेवजी साळवे असतील, इनकर असतील,
विभागातला मी स्वतः एक प्रमुख कार्यकर्ता, त्यांची बहीण, अशा माध्यमातून हजारो लोकांना पाणी असेल, लहान मुलांना काय सुविधा असेल, अन्नाची सुविधा असेल, असं काही ना काही बाबा तुंजाराच्या माध्यमातून हा उपक्रम चालतो. देव त्याला दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, असे उपक्रम वर्षानुवर्ष त्यांनी करत राहावं अशीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो. आणि निवडणुकी आहेत त्याला अनुसरून एकंदरीत आपण कसं पाहता? बघा, हा देश सर्वधर्मीय देश आहे. इथं प्रत्येक आजही नबीचा आज जन्मदिवस आहे, मोहम्मद पैगंबरांचा, सुफी संतांचा देश मानला जातो. आणि ही जी सभ्यता आहे देशाची, सर्व धर्म समभाव, ह्या माध्यमातून ह्या देशामध्ये सध्याचं जे वातावरण आहे, आठवले साहेब आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते आहेत आणि त्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणजे एखाद्या दुसऱ्या धर्माला विरोध नाही, बाबासाहेबांचं संविधान सांगतं आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आठवले साहेब घेऊन देशभर चालले. म्हणून प्रत्येक जाती जमातीच्या लोकांना, प्रत्येक धर्माच्या लोकांना संघ घेऊन जातात. म्हणून गणेश उत्सव असो, ईद मिलाद असो किंवा दिवाळी, अनेक प्रकारचे सण तिथं साहेब स्वतः उपस्थित राहून लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचं काम नेहमी आठवले साहेब करतात. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्ष एक वेगळ्या भूमिकेतून या महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका घेऊन उतरणार आहे. आणि कमीत कमी साहेबांनी 15 ते 16 सीट लढण्याचा इशारा महायुतीमध्ये दिलेला आहे. आता पुढे जनताचा आशीर्वाद आणि लोकांची साथ कशी राहील, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची साथ कशी राहील, याच्यातून साहेब पुढची भूमिका आमची सर्व ठरवतील.